हॅपी बर्थडे टू यू. थँक यू. हॅपी बर्थडे टू यू. खाली आहे ना एक महादेवाचं जुनं मंदिर आहे, तर त्याला खिरणीचा महादेव असं म्हणतात. आणि खाली ना धबधबा पण एक सुरू होत असतो पाऊस आल्यावर आहे ना, मस्त असं असतं पहा तिथं बघण्यासारखं व्ह्यू. पण खाली जायला जागा नाही किंवा रस्ता नाही आहे ना. नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. तर आज आहे 27 जून 2026 आणि आज आहे श्यामचा बर्थडे. तर तो आता 33 वर्षाचा झालाय पहा. तर हॅपी जीवनातले बर्थडे 33 वर्ष टू यू. कसे निघून गेले हेही हॅपी कळालं नाही. बर्थडे खूप टू आनंदात यू. आता दिवस जात आहेत. तर आयुष्मान भव, सुखी लेकरांनी भव. आशीर्वाद घेतला आणि दिवसाची सुरुवात झाली. तर ज्योतीने पण इथं ओवाळून घेतलंय श्यामला आणि मस्त असं गोड भरवून आणि आम्ही त्याचा बर्थडे करणार आहोत. तर आता आज आहे ना आम्ही जाणार आहोत महादेवाला. तर आपल्या बर्थडेची सुरुवात आहे ना महादेवापासूनच करूया पहा. तर ऋग्वेद ऋषांगलाही खूप आनंद होतो बरं का, त्यांनी पण ओवाळले. तर आता आम्हाला मुलगी नाही, पण मग मुलं सगळी हाऊस पूर्ण करतात पहा आमची. तर चला आता आम्ही कुठं जातोय बर्थडेला तर ते दाखवते तुम्हाला. तर आम्ही ना बर्थडे करायला खूप लांब नाही आलो बरं का. तर पांढरीच्या घाटाच्या वरती गेल्यावर आहे ना महादेवाचं खूप सुंदर असं मंदिर आहे पहा. तर इथं पावसाळ्यात आहे ना खूप सुंदर असा व्ह्यू असतो. पण अजून काही जास्त पाऊस सुरू नाही, त्याच्यामुळं अजून काही एवढा व्ह्यू नाही. कारण डोंगर पण अजून आहे ना सुने सुनेच आहेत, जरा हिरवगार असं झालेलं नाही. तर आता सुंदर अशी महादेवाची आरती करूया. छान असं मस्त मुलांनी इथं अभिषेक केलेला आहे. आणि आता मस्त अशी अगोदर गणपती बाप्पाची आरती करून घेऊ आणि मग नंतर महादेवाची आरती करूया. पावसाच्या सरींनी नटलेल्या डोंगर रांगा हिरव्यागार शालीने सजल्यासारख्या भासतात. धुक्याची हलकी चादर, झुळझुळ वाहणारे झरे आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ मनाला प्रसन्न करून जाते पहा. निसर्गाच्या सौंदर्याची ही अविस्मरणीय अशी अनुभूती आहे. श्यामचा बर्थडे होता, त्यामुळं आम्ही ना या महादेवाला आलोय. तर मस्त सुंदर असं वातावरण आहे पहा. इथं डोंगरातला भाग आहे एकदम असं. अजून जास्त असं पाऊस झालेला नाही, त्यामुळे आहे ना काही गवत बिवत इकडे जास्त झालेलं नाही. डोंगर पण अजून हिरवगार झालेलं नाही आणि खूप असं आभाळ आले पहा. दृश्यांनी बॉल घेतलाय. तर मस्त असं तिथं पहा वडाचं झाड आहे. पारंब एकदम खाली लोळायला लागल्यात त्या वडाच्या झाडाच्या. आणि या महादेवाच्या मंदिरात आहे ना एकदम महाकालेश्वर सारखं शिवलिंग आहे या मंदिरात. तर आम्ही कायमच येत असतो. तुम्हाला मागं पण मी दाखवलेलं आहे पहा. तर खूप सुंदर अशी मुलांनी आरती केली आज श्यामच्या बड्डे निमित्ताने. आणि म्हटलं चला दुसरीकडं कुठं जाण्यापेक्षा थोडंसं इथंच येऊन एन्जॉय करू. तर 4च्या नंतर आमचं ठरलं एकदम जायचं म्हणून महादेवाला. आणि आम्ही निघालो पहा. परत चाललंय फोटो सेशन. आणि इथं आहे ना खाली आहे ना एक महादेवाचं जुनं मंदिर आहे, तर त्याला खिरणीचा महादेव असं म्हणतात. आणि खाली ना धबधबा पण एक सुरू होत असतो पाऊस आल्यावर आहे ना, मस्त असं असतं पहा तिथं बघण्यासारखं व्ह्यू. पण खाली जायला जागा नाही किंवा रस्ता नाही आहे ना, त्यामुळं मग हे मंदिर पुन्हा वर बांधण्यात आलं. आणि इथं
महादेवाचं लिंग स्थापन करण्यात आलं. पण इथं पण मग खूप छान असा व्ह्यू असतो पहा पावसाळ्यात. डोंगर पण आहे मस्त असं. तर चला तर मैत्रिणींनो, सगळ्यांनी छान छान विश द्या श्यामला हॅपी बर्थडेच्या. तर अजून एक गाडी आली बरं का तिकडं. कुणीतरी आलंय आता दर्शनाला. सारखं कुणीतरी चालूच असतं पहा इथं. रा मंदिरासमोर उभा. मुलांसाठी ना छोटीशी पार्टी करणार आहोत आणि घरी गेल्यावर कापणार आहोत केक. झाडावर आहे ना इथं घरटं आहे बरं का. त्याच्यात पिल्लं येतं घरट्यात. ते तिकडं पिल्लं आहे त्या घरट्यात. पिल्लं पोरांना तर लईच मज्जा वाटली. घरट्यात आहे ना पिल्लं आहे काहीतरी पक्षाचे. पावसाळ्यात आहे ना या डोंगर रांगा हिरव्या मखमली वस्त्रांनी नटलेल्या दिसतात पहा. या डोंगर रांगांच्या वर आपल्याला आहे ना कधी कधी हरणांचं कळपही दिसतो पहा. तर आम्ही कायम या महादेवाला येत असतो ना, तर कधी कधी आपल्याला हरणांचा कळप ही दृष्टीस पडतो. तर धुक्याच्या कुशीत विसावलेलं ह्या ज्या डोंगर रांगा आहेत ना, तर खूप असा पाऊस पण इकडे झालेला आहे. तर आपल्याला समोर दिसतंय छोटस तळ इथं साचलेलं आहे. तर कायम इथं पावसाच्या सरी ना चालू असतात आणि सळसळणारी हिरवळ आपल्याला मस्त असं आनंद देऊन जाते, सुखावून जाते पहा. तर निसर्गाचे हे मोहक रूप प्रत्येकाला पुन्हा पुन्हा खुणावत असतं आणि आमच्या परिवारात हे रूप खूपच असं खुणावत असतं पहा डोंगर रांगांचं. तर आम्ही कायम या महादेवाला दर्शनासाठी येत असतो पहा. तर आज काही विशेष आहे, श्यामचा बर्थडे होता त्यामुळं आम्ही महादेवाच्या दर्शनाला आलो. तर मुलांनाही आध्यात्मिकतेकडे वळण्याची ही एक संधी असते आणि त्यांनाही खूप असा आनंद वाटतो पहा. तर आता पाऊस सुरू झालाय आणि ऋग्वेद ऋषांगला खायची होती मिसळ. तर त्यांच्यासाठी आम्ही इथं जोगेश्वरी मिसळ मध्ये थांबलेलो आहोत आणि त्यांना दोघांनाच आम्ही ना इथं मिसळ चारलेली आहे. मुलांना खूप आवडते. तर हा आहे पांढरीचा घाट आणि पांढरीचा घाट उतरता उतरता पाऊसही खूप वाढला होता पहा. तर आम्ही पण जेवायला थांबणार होतो आणि पुढे गेल्यानंतर आम्हीही विठ्ठल कामत मध्ये जेवायला थांबलो. आणि बघा सूर्य मावळतीला गेलेला आहे. सुंदर असं आपण हा व्ह्यू पाहू शकता. आणि इथं आम्ही थांबलेलो आहोत जेवायला. जेवण केल्यानंतर जाणार आहोत घरी. तर रेणुका केक शॉपी मधूनच आपण आहे ना बेस्ट डॅडीचा केक घेतलेला आहे पहा, सुंदर असा. आणि आता केक कटिंग करूया. तर चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. Happy birthday, dear Papa. Happy birthday to you.